हॅलो, नमस्ते बालमित्रांनो. आपण पाहत आहोत राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 3. यामध्ये आपण उतारा वाचन पाहिलं होतं. आता आपण कविता आकलन पाहत आहोत. तर कविता क्रमांक 1. ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा. छोट्यांचा ऐकून एकच गलका. ट्रॅफिक दादा म्हणाले, ऐका, दिसता समोर लाल दिवा, गाडीला तुमच्या ब्रेक लावा. खांबावर दिसता पिवळा दिवा, इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा. हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा. कवितेत खांबावर कोणत्या रंगाचा दिवा नसतो? बघा, लाल दिवा असतो, पिवळा दिवा असतो आणि हिरवा पण असतो. म्हणजे निळ्या रंगाचा दिवा नसतो. खांबावर कोणता दिवा लागल्यावर गाडीला ब्रेक लावला पाहिजे? म्हणजे काय, गाडी थांबवली पाहिजे. गाडी कधी लाल रंगाचा दिवा लागली की थांबली पाहिजे. खांबावर कोणता दिवा लागल्यावर गाडी पुढे नेली पाहिजे? तर हिरवा. इथं आहे बघा, हिरवा दिवा लागेल तेव्हा तुमची गाडी पुढे चालवा. सर्व उत्तर कवितेतच असतात. आपण नीट वाचायची असते कविता. कविता क्रमांक 2. हे आपल्या इयत्ता 3च्या पुस्तकातलीच आहे बघा. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे 7 खंडी. वळणावरचे झाड थर कापू लागले, खट्टे मिठे पेरू जागोजाग लोंबले. कवितेतील कोणत्या झाडाला थंडी वाजून आली आहे? तर बोरीला, म्हणजे बोराच्या झाडाला थंडी वाजून आलेली आहे. खट्टे मिठे काय होते? तर खट्टे मिठे पेरू जागोजाग लोंबले. पेरू. कवितेतील लगडलेली बोरे किती खंडी आहेत? बघा इथं, बोरे 7 खंडी. 7 खंडी बोरे आहेत. पांढरी नगरी दैवत श्रीहरी, जाती वारकरी नित्यनेमी. आषाढी कार्तिकी महापर्व थोर. थोर म्हणजे मोठे. भजनाचाच गजर करती तेथे. दिंड्या पताकांनी दुमदुमली, पांढरी विठ्ठल रखुमाई गजर दुरोली. दिंड्या दाटल्या गावोगावीच्या, श्रीहरी भेटाया महापूर भक्तांचा. बघा, आता वरील कवितेतील वर्णन कोणत्या गावाचे आहे? तर पंढरी. पंढरी म्हणलं की पंढरपूर, विठोबाचं हे दैवत आहे पंढरपूर. पर्याय क्रमांक 4. वरील कवितेत महापूर कशाचा आलेला आहे? बघा, महापूर दिसतो. कुठं दिला आहे? भक्तांचा महापूर आहे बरं का. दिंड्या दाटल्या गाव, श्रीहरी भेटाया. श्रीहरी म्हणजे पांडुरंगाला भेटायला महापूर भक्तांचा आलेला आहे. भक्तांचा महापूर. वारीसाठी वारकरी कोणत्या महिन्यात जातात? कविता तिथेच आहेत. आषाढी कार्तिकी महापर्व थोर. महापर्व म्हणजे कालावधी. थोर म्हणजे मोठं. आषाढी कार्तिकीला. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. सुंदर ही झाडे, सुंदर ही फळे, किती गोड बरे गरे त्याची. सुंदर पाखरे, सुंदर ही सुंदर पर गाणी गाती. सुंदर वेलींची, सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. इथं काहीतरी मिस झालंय बघा प्रिंटिंगमध्ये. ठीक आहे. सूर्य आपल्याला काय देतो? तर सूर्य आपल्याला सुंदर प्रकाश सूर्य देतो, प्रकाश देतो. चंद्राचे काय पडते? तर चांदणे पडते. चंद्राची चांदणे पडते. मुले कोणासारखी आहेत? बघा इथं दिलं आहे, सुंदर वेलींची, सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. तशी आम्ही मुले म्हणजे मुले कोणासारखी आहेत? फुलांसारखी आहेत. आजान आम्ही लेकरे, आजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. प्रेमाने तुझं नमितो. नमितो म्हणजे नमन करतो. गातो तुझ्या गुणांच्या कथा.
सूर्यचंद्र हे तुझे देवा, तुझी गुरे वासरे, म्हणजे देवा तुझेच सूर्यचंद्र पण आहेत, तुझेच गुरे वासरे पण आहेत. देवा तुझेच शेत आहेत, सागर तुझेच आहेत, डोंगर, फळे, फुले, पाखरे हे सर्व देवा तुझेच आहेत. देवा तुला अनेक नावे आहेत. तुझे रे 10 दिशांना घर आहे, तुझं घर सर्व ठिकाणी 10 दिशांना घर आहे. करीशी देवा सगळ्यांवर तू माया, सगळ्यांवर तू माया, प्रेम, ममता सगळ्यांवर सारखीच करतोस. खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी, हाच तू संदेश दिलेला आहेस. हौस एवढी पुरवी देवा, हीच एक मागणी. म्हणजे आम्ही खूप काम करावं, खूप प्रेम करावं, एवढीच एक मागणी आहे. तर लेकरांचा पिता कोण आहे? तर आता हे सगळं आपण देवाबद्दलच ऐकलं आहे की नाही. म्हणजे लेकरांचा पिता देवच आहे, म्हणजे आपल्या सर्वांचा पिता देवच आहे. देवाचे घर कोठे आहे? देवाचे घर इथे दिलं आहे बघा. तुझे रे घर 10 दिशांना तुझं घर आहे. देवांचे घर कुठं आहे? 10 दिशांना. आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, 10 दिशा कोणत्या? 10 दिशा कोणत्या? हे बघा, हे दिशाचक्र, हे पूर्व, हे पश्चिम, उत्तर, हे दक्षिण, आ, नय, वा, ई, ह्या 8 दिशा आपल्याला माहीत आहेत. पण 9वी आणि 10वी दिशा कोणती आहे ही तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. मी त्याचं उत्तर तुम्हाला सांगेन नक्की. 10 दिशा, 10वी 9वी 10वी दिशा कोणती आहे ते मला सांगेन. हां, खालीलपैकी कोणता समानार्थ जोडी कवितेत आलेली आहे? तर कवितेत आलेली बघा, इथे एक प्रेम शब्द दिसला होता आणि इथं माया पण आहे. म्हणजे माया, प्रेम, ममता, लोभ हे सर्व समानार्थी शब्द आहेत. आता पुढील भागामध्ये आपण संवाद आणि आकलन शिकूयात.